आलेल्या महिला स्वयंसेवी संस्थांना आधार देऊन त्यांना नवसंजीवनी देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या अहिल्यानगर जिल्हा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज्याध्यक्षा डॉक्टर सुनीताताई मोडक यांच्या हस्ते उत्साहात पार पडलं। या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यशाळेत त्यांनी महिलांना स्वयंरोजगार, उद्योग व्यवसाय, शासनाच्या योजना आणि CSR फंडिंग या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केलं। सेवाभावी संस्था प्रबोधन समितीचे जिल्हा कार्यालय चितळे रोड चौपाटी कारंजा येथे कार्यान्वित करण्यात आला। उद्घाटनानंतर आयोजित कार्यशाळेला शहरासह जिल्ह्यातील बचत गटातील महिला प्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या माध्यमातून सध्या नाशिक विभागाचा दौरा सुरू असून यापूर्वी नागपूर, नाशिक आणि अमरावती विभागात यशस्वीपणे असे उपक्रम राबवण्यात आले। त्याच धर्तीवर अहिल्यानगर जिल्ह्यात हा उपक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यशाळेत महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी, विविध उद्योग व्यवसाय, संस्थांचे व्यवस्थापन, आर्थिक नियोजन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। जिल्हाध्यक्ष प्रियंका बेरड यांच्या माध्यमातून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। प्रियंका बेरड, आपल्या प्रबोधिनी समितीची जिल्हाध्यक्ष म्हणून मी सध्या नगर जिल्ह्याचं काम पाहते। ताई आणि माई मॅडम तसेच या मॅडमच्या सहकार्याने माझे पूर्ण टीमला घेऊन मी ताईंना एवढंच बोलू शकते की जसे आम्ही सक्षम होऊन इथपर्यंत आलोय तसं बऱ्याच ज्या घरात बसलेल्या महिलांच्या अडचणी आहेत त्या सोडून आम्हाला सर्वांना बाहेर काढून त्या स्टेज पर्यंत आणायचे आणि त्यांच्या हाताला रोजगार मिळवून देण्याचे भारती मॅडम म्हणतायत, आपल्या माई मॅडम म्हणतायत। तर त्या महिलांपर्यंत अगोदर आम्हाला पोहोचायचंय, त्यांना रोजगाराविषयी माहिती तर आम्ही ऑलरेडी दिलेली आहे पोहोचून, पण ताईंना माई मॅडमला त्यांच्यापर्यंत न्यायचंय आम्हाला की या ताई आहेत, या माई मॅडम आहेत ज्या की तुमच्यासाठी लढतायत, ज्या की प्रत्येक मी ताईंचे बघते प्रत्येक ठिकाणी इतकं बिझी शेड्यूल आहे त्यांचं, म्हणजे फोटोच पाहते, म्हणजे एका स्त्रीने तिथपर्यंत जाणं, प्रवास करणं ही सोपी गोष्ट नाहीये। रात्री पण माई मॅडम खूप दुरून आल्या धुळ्यावरनं, त्यांना रात्रीचा 1 वाजला, म्हणजे रात्री किती स्ट्रगल करून ते इथपर्यंत आला ते माझ्यासाठी खूप आहे। तसं ताई प्रत्येक वेळी फिरतायत, पुणे म्हणा, नाशिक म्हणा किंवा विदर्भामध्ये विजिट म्हणा, प्रत्येक ठिकाणी ताई जात आहेत। त्यांची जी तळमळ आहे, ज्या तळागाळापर्यंत ताई पोहोचतायत, माई मॅडम पोहोचतायत, त्या ताई पोहोचतायत, त्या ताईंसोबत किंवा या सर्वांसोबत मिळून आम्ही पण नक्कीच तिथपर्यंत पोहोचून त्या महिलांना बाहेर काढून त्यांना रोजगार, त्यांच्या हाताशी रोजगार देण्यात 100% आमचं योगदान देऊ ताई, एवढंच मी बोलू शकते। मी भारती माळी, धुळे जिल्ह्यावरून आली आहे। प्रबोधन समितीची मी राज्य सदस्य आहे। माझा विषय समितीमध्ये मी राज्य सदस्य आहे आणि माझा विषय जो आहे तो रोजगारावर आहे, जास्त करून माझा रोजगारावरच भर आहे आणि महिला सक्षमीकरण हा माझा विषय होता आणि ताईंसोबत मी जवळपास 18 वर्षापासून सोबत आहोत, म्हणून ताईंच्या मार्गदर्शनाखाली जे काही आतापर्यंतचे कामं झाले ते कामं म्हणजे रोजगारावरच असतात। आमचे आता महाराष्ट्र दौऱ्यामधला हा अहिल्यानगर हा शेवटचा दौरा आहे, कार्यशाळा आहे ही शेवटची, आणि ह्या कार्यशाळेमध्ये येऊन मला एक खूप अभिमानाची गोष्ट म्हणजे एकच वाटली की ज्या आमच्या अध्यक्ष मॅडम आहेत, जिल्हा अध्यक्ष प्रियंका बेरड मॅडम आणि त्यांची पूर्ण टीम, पूर्ण कार्यकारिणी यांनी अतिशय सुंदर असं नियोजन करून ठेवलेलं आहे आणि यांचा सुद्धा उत्साह तोच आहे की समितीत येऊन स्वतःपेक्षा आपण लोकांना, संस्थांना आणि महिलांना रोजगारावर काय करू शकतो। सकाळपासून जी चर्चा झाली याच्यात माझ्या एकच लक्षात आलं की पूर्ण कार्यकारिणीचं फक्त एकच ध्येय धोरण आहे पुढचं की माझ्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होऊ शकतात, किती महिलांना मी सक्षम करू शकते आणि मी किती संस्थांना त्यांचे डॉक्युमेंट्स क्लिअर होऊन त्या संस्थांपर्यंत निधी ताईंच्या मार्फत आणि समितीच्या मार्फत कसे पोहोचवले जातील याच्यावरच सगळे त्यांची तळमळ चालू आहे। म्हणून मी या सगळे कार्यकारिणीला आणि आजच्या या कार्यशाळेला आणि पत्रकार परिषदेला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत। सर्वांना नमस्कार, मी अनिता बोरस्ते, सेवाभावी संस्था प्रबोधन समिती प्रकोष्ठ समिती सचिव म्हणून कार्यरत आहे। आम्ही 5 महिन्यापासून सर्व दौरे आमचे एकदम यशस्वी झालेले आहेत। रोजगार मेळावे पण आमचे म्हणजे रोजगार मेळावे महिलांमध्ये जवळजवळ 100 ते 150 महिलांना रोजगार पण दिला आहे। आता अहिल्यानगरमध्ये जी पत्रकार परिषद आणि कार्यशाळा होणार आहे। धन्यवाद। नमस्कार, सुनीता मोडक,
राज्याध्यक्ष सेवाभावी संस्था प्रबोधन समिती. राज्यव्यापी दौरा चालू आहे, हा पूर्ण महाराष्ट्रालाच माहिती आहे. राज्यव्यापी दौऱ्यामध्ये आज आपण येऊन पोहोचलेलो आहोत नाशिक विभागामध्ये, जे अहिल्यानगर येतं तिथे. अहिल्यानगरमध्ये येताना अतिशय आनंद वाटला की 100% महिलांची आज कार्यकारिणीची जी मी धावपळ बघितली किंवा आनंदमय वातावरणात आज कार्यशाळा संपन्न होणार आहे, हे बघून खरंच आपल्या देशाचं भवितव्य कुठेतरी इथं असाच रोवला जाईल, आपल्या कामाचा झेंडा, असं काहीतरी मला दिसत आहे. तर सगळ्यांनाच माहिती आहे की आपण बातमी देताना बऱ्यापैकी आपला विषय काय आहे. सेवाभावी संस्था प्रबोधन समितीचं पहिलं तर जे मी आता अहमदनगरमध्ये ऑफिस बघते, प्रचंड मोठं पॉझिटिव्ह एनर्जी. इथल्या जिल्हा अध्यक्ष ज्या आहेत प्रियंका बेरड मॅडम, तर ह्या अतिशय त्यांनी हुरारीने याच्यामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना जवळ घेऊन त्यांची मदत घेऊन काम केलेलं आहे. तर एवढं प्रचंड मोठं ऑफिस म्हणजे त्यांना हॉल घेण्याची गरज पडली नाही, तर ती कार्यशाळा देखील आपल्याच ऑफिसमध्ये आहे. एवढं मोठं ऑफिस त्यांनी आज स्थापन केलेलं आहे. अतिशय आनंद वाटतो आहे. मोडकळीस आलेल्या संस्थांना पुनर्वसन, मोडकळीस आलेल्या संस्थांचे पेपर्स बनवून शासनाच्या याच्यामध्ये कसे आपल्याला शासकीय प्रोजेक्ट मिळतील किंवा शासकीय योजना, शासकीय निधी, यासाठी प्रयत्न आपण करत आहोत. त्यानंतर आज 11,000 संस्था सामील झालेल्या आहेत फक्त ह्या दौऱ्यामध्ये. म्हणजे किती मोठं काम आपण करणार आहोत. ह्या जिल्ह्याला सुद्धा जर मी स्टडी केला तर अनेक संस्था मोडकळीस आलेल्या आहेत. मोडकळीस येण्याचं कारण एकच, संस्था ह्या जर सामाजिक संस्था नसत्या तर धार्मिकता ही देशामध्ये टिकली नसते. ह्याच संस्था भजन कीर्तन, अनेक जे काही आपले गणपती उत्सव, देवी उत्सव, मंदिरं, देवालये, हे सगळं सामाजिक संस्थांच्या जोरावरती चालू आहे. मग याच्यामध्ये जर काम करत असताना तिथे येतं अर्थजन. मग अर्थकरण जर व्यवस्थित या सामाजिक संस्थांकडे असेल किंवा ह्या समाजामध्ये रोजगाराचा जो अजेंडा जर चांगल्या प्रकारे प्रत्येक घरामध्ये आला तर समाजामध्ये कधीच चोऱ्यामाऱ्या होणार नाही किंवा माणूस स्टेबल राहील. आणि ज्या मुलांना त्यांचे ध्येय धोरणं पालकांकडून शिकण्यासाठी पुढे न्यायचे आहेत तर पालक चांगल्या प्रकारे त्यांच्या फिया देखील भरू शकतील. या उद्देशाने आपलं काम सुरू आहे. 5 महिन्यात आपण पूर्ण महाराष्ट्र फिरलो. महाराष्ट्राच्या अजेंड्यामध्ये सेवाभावी संस्था प्रबोधन समितीला जे यश मिळालेलं आहे, जे प्रेम मिळालेलं आहे, तर हे खरंच वाखाणण्याजोगं आहे. आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण राज्यावर 58 पदाधिकारी घेतलेत. त्यानंतर आपले 6 विभाग येतात. 6 विभागांमध्ये आपण 7x6 विभाग जर म्हटले तर आपले 42 पदाधिकारी झालेले आहेत. त्याच्याखाली आपल्या महाराष्ट्राला 36 जिल्हे येतात. 36 जिल्ह्यांमध्ये 258 पदाधिकारी आपण भरलेले आहेत आणि आपल्या महाराष्ट्राला 358 तालुके येतात. तर 2506 पदाधिकारी आपण भरलेले आहेत. मग जर 4 महिन्यामध्ये आपण एवढं काम करू शकतो आणि संस्थांना लेखाजोखा करू शकतो. आज पहिली एक वाघीण माझ्याजवळ उभी आहे, भारतीमाळी राज्य सदस्य. आज समितीला एका वाघिणीने एक वेगळं काम करून दाखवलेलं आहे. ते म्हणजे आज 300 महिलांना एकत्र काम देणं हे सोपं नाही. तर याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या पाठीमागे लागून आज सामाजिक संस्थेचं म्हणजे प्रबोधन समितीचं तिच्याकडे आज राज्य सदस्य पद आहे. आणि मला अभिमान आहे की तिने क्लस्टर हे समितीच्या महिलांच्या अंतर्गतच काम देणार, पण तिने स्वतःने झटून 10 कोटी रुपयाचं कर्ज गव्हर्नमेंट कडून मंजूर करून आणलेलं आहे. मग हे जर एखाद्या प्रत्येक स्त्रीने आणि प्रत्येक सामाजिक संस्थेने तिच्यासारखा जर लेखाजोखा घेतला आणि त्याचा पाठपुरावा केला तर मोठी गोष्ट होऊ शकते. या प्रसंगी राज्य प्रकोष्ठ समिती सचिव अनिता बोरस्ते, राज्य सदस्य भारती माळी, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष प्रियंका बेरड, उपाध्यक्ष अश्विनी झरेकर तसेच कार्यकारिणी सदस्य कल्याणी बेरड, शुभांगी देशमुख, सुनीता गोपाल घरे,
पूनम तांबे, प्रिया शिंदे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.